कोणाकोणाला माहित आहे येशूचं नाव? मला माहित आहे. तुम्ही ऐकलं का येशूचं नाव? कोण कोण ऐकलं आहे येशूचं नाव? बायबल वाचले का कधी? कोणी कोणी वाचलाय नाही का? तुमच्याकडे आहे बायबल? आहे बायबल आहे, वाचला नाही का? हालेलुया 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 हालेलुया. हालेलुयाचा अर्थ देवाची स्तुती. हालेलुया म्हणजे काय? देवाची स्तुती. हालेलुया 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला येशूला धन्यवाद, धन्यवाद, येशूला येशू की धन्यवाद. स्तुती हो, येशू की स्तुती हो, येशूची महिमा हो, येशू की महिमा येशूची हो, आराधना हो. येशूची आराधना हो. आज आपण क्रिसमस साठी एकत्र झालो नाही का? क्रिसमस, क्रिसमस म्हणजे काय? क्रिसमस म्हणजे काय? येशूच्या जन्माचा दिवस है ना? है ना? आम्ही वाढदिवस साजरा करतो का? आमच्या मुलांचा वाढदिवस साजरा करतो, मोठ्या लोकांचा पण करतो नाही का? सगळ्यांचा करतो. वाढदिवस म्हणजे आमचा वाढदिवस म्हणजे आम्ही आमच्या लेवलवर करतो. परंतु येशूचा वाढदिवस म्हणलं तर संपूर्ण जगाच्या लेवलवर, सर्व जगाचा तो मालक राजा. आणि मग येशूचा जन्म म्हणजे काय? देवाने माणसावर या जगावर, सर्वांना मराठी येते का? मराठी येते? मला तेलुगू येते, परंतु तेवढं म्हणजे फास्ट नाही बोलणार किंवा मग उवा करत राहील तर मग तुम्हाला समजलं बरोबर ना? म्हणून मी मराठी बोलतो नाही का? सर्वांना येतं मराठी? ज्याला नाही आलं तर विचारा ना, ठीक आहे? हालेलुया 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 क्रिसमस म्हणजे देवाचं प्रेम. हालेलुया हालेलुया क्रिसमस म्हणजे देवाने आपल्या पुत्राला या धर्तीवर पाठवले आणि आपलं प्रेम आमच्यामध्ये प्रकट केलं. ते क्रिसमस. देवाने आपलं प्रेम प्रकट केलं. देवाने आपलं प्रेम प्रकट केलं. आम्ही बायबल मध्ये वाचतो, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 16 मध्ये म्हणत आहे, देवाने परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. कोण? जो कोणी म्हणजे कोण? फक्त ख्रिस्ती लोक नाही, फक्त एका धर्माचे, एका समाजाचे, एका गावचे लोक नाही. जो कोणी, सर्व जगातले जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी. म्हणजे कोणासाठी पाठवलं बोलते? संपूर्ण मानव जातीसाठी देवाने आपला पुत्र पाठवला. संपूर्ण मानव जाती, आणि त्या देवाचं प्रेम आहे. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, तर त्याला काय करावं? त्याला काय व्हावं? आनंद काळचं जीवन म्हणा, आनंद काळचं जीवन. हालेलुया 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशू की स्तुती येशूची हो, महिमा हो, येशूची आराधना हो. म्हणजे देवाने आमच्यावर खूप खूप प्रेम केलं. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. देवाने आमच्यावर खूप खूप प्रेम केलं. मानव जातीवर कोणावर प्रेम केलं? मानव जातीवर. त्याचं प्रेम किती आहे माहित आहे? प्रेम किती आहे? त्याचं प्रेम किती आहे? समुद्रामध्ये पाणी किती आहे? किती आहे माहित आहे का तुम्हाला? मोजता येते का? नाही. समुद्रामध्ये पाणी किती आहे माहित नाही. आकाश किती उंच आहे माहित आहे का? नाही माहित नाही का? तशाच प्रकारे देवाचं प्रेम किती आहे आमच्यासाठी हे आम्हाला त्याची खोली मापता येत नाही. नको म्हणताय का मला? म्हणताय का? हालेलुया 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 हालेलुया. देवाचं प्रेम किती आहे आम्हाला त्याला त्याची खोली मापता येत नाही, त्याची उंची मापता येत नाही. त्याचा प्रकार महान आहे, त्याचप्रमाणे देवाचं प्रेम. आपण एक गाणं म्हणू घ्या, आपण एक गाणं म्हणू का? देवाचं प्रेम किती महान आहे. आपण हिंदीमध्ये गाणं म्हणूया आणि त्या गाण्याद्वारे आम्हाला समजून येईल की देव आमच्यावर किती प्रेम करतो आणि त्या देवाचं प्रेम आमच्यासाठी किती महान आहे. तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में
हम तैरना चाहते हैं, तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, पर कोई ना अपना पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई ना अपना पाएगा गहराई तेरे प्यार की। तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया, परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इस प्यार ने हमको दीवाना बनाया, प्रभु तेरे इस प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. देव काय आहे? प्रेमाचा सागर आहे. तू प्यार का सागर है, सागर दया का तू है. प्रेमाचा सागर आणि दयाचा सागर, प्रेमाचा सागर. आणि म्हणून त्या दयाचा सागर तो परमेश्वर कसा आहे? दयेचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. आणि म्हणून त्याने तेवढं प्रेम आमच्यावर काय केलं? ओतलं. प्रेम ओतलं म्हणजे काय? आपल्या पुत्राला पाठवलं. म्हणजे पुत्राला पाठवणं म्हणजे आम्ही प्रेम करणं, नाही का? त्याने आमच्यासाठी आपला पुत्र पाठवला. तर मग तो परमेश्वर आहे कोण? मग तो कोण परमेश्वर आहे ज्याने आमच्यावर एवढे प्रेम केलं, आपल्या पुत्राला पाठवलं? कोण आहे? त्या परमेश्वराला आपण कोणत्या नावाने ओळखू शकत नाही. आपण म्हणतो हा देव, तो देव, तिकडेचा देव, त्या गावचा देव, त्या मंदिरातला देव, त्या डोंगरातला देव, त्या नदीवरचा देव. आपण अशा प्रकारचं म्हटलं तर त्याला नाव काय नाव देतं, नाही का? आपण देव कुठं आहे? सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी. आणि देवाला ओळखण्याची खूण काय आहे? देवाला ओळखण्याची खूण काय आहे? ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली तो परमेश्वर. परमेश्वर कोण? परमेश्वराला नावाने ओळखले जात नाही, तर परमेश्वराला त्याच्या प्रेमाने आणि त्याच्या कार्याने ओळखले जाते. तर परमेश्वर कोण? ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी बनवलं आणि मला आणि तुम्हाला बनवलं. परमेश्वराने काय काय बनवलं? स्वर्ग बनवला आणि पृथ्वी बनवली आणि मला आणि तुम्हाला बनवलं. आणि हे जगामध्ये जेवढं काही आहे ते सर्व कोण बनवलं आहे? परमेश्वर, देवाने बनवलं. आणि त्याला ओळखण्याची खूण हेच, कोणत्या नावाने नाही. याला हा फलाना. आता मी इथं तुमच्या समोर भाषण देत आहोत, समजा माझ्या डोक्यावर समजा आपण देव म्हणून लिहिलं तर मी देव होऊ शकतो का? नाही. माझ्या डोक्यावर देव म्हणून, माझ्या कपाळावर देव म्हणून लिहिलं तर मी देव नाही होऊ शकत, नाही का? देव आहे तो आहे, देव आहे तो आहे. आणि मग देवाला ओळखण्याची खूण काय आहे? ज्याने हे स्वर्ग आणि पृथ्वी बनवले तो देव, तो आमचा प्रभू.
आणि म्हणून त्या परमेश्वराने आमच्यासाठी ह्या पुत्राला पाठवलं. तर आम्ही बायबलमध्ये योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1:1 मध्ये आम्ही वाचतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणू शकता का तुम्ही? प्रारंभी शब्द होता, म्हणा बरं. प्रारंभी शब्द होता. 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 शब्द देवासह होता. शब्द देवासही होता. शब्द देवासह होता. शब्द देवासही होता. आणि शब्द देव होता. शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता. प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता. शब्द देवासहा होता. आणि शब्द देव होता. शब्द देव होता. म्हणजे हा शब्द, शब्द म्हणजे देव. शब्द एकदम सुरुवातीला, एकदम ह्या युगाच्या सुरुवातीला काय होता? फक्त शब्द होता. आणि तो शब्द प्रारंभी होता, तो देवासह होता आणि तोच देव होता. आणि त्याने काय केलं? देह धारण केले. आम्ही योहानाची शुभवर्तमान अध्याय 1:14 मध्ये आम्ही वाचतो, शब्द देहधारी झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. काय झालं? त्या शब्दाने काय केलं? या शब्दाने काय केलं? देहधारण केलं. देहधारण म्हणजे काय झालं? मनुष्य बनला. मनुष्य. देहधारण म्हणजे मनुष्य, मनुष्याचं धारण केलं. देह देह म्हणजे आमचा देह म्हणजे शरीर. त्या शब्दाने, शब्दाला आकार आहे का? नाही आहे. शब्द एक सामर्थ्य आहे, शक्ती आहे, ताकद आहे, एक आवाज आहे. शब्द एक वाणी आहे. शब्द वाणी आहे. परंतु त्या वाणीने काय केलं? देहधारण झाला. देहधारण म्हणजे मनुष्य बनला आणि मनुष्य बनून त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. मग त्याने कशासाठी आमच्यामध्ये वस्ती केली? की अशासाठी परमेश्वर कसा आहे, परमेश्वर कसा आहे हे दाखवण्यासाठी. परमेश्वर कसा आहे आम्हाला सांग. मग त्यांनी काय केलं? आमच्यामध्ये राहून, आमच्या मानव जातीमध्ये राहून त्यांनी आम्हाला परमेश्वर कसा आहे, स्वर्गाचे राज्य काय आहे, स्वर्गाचे राज्य कशासाठी आम्हाला आवश्यक आहे, हे सर्व त्यांनी समजावून सांगितलं. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, धन्यवाद, येशूला धन्यवाद, धन्यवाद, येशूला धन्यवाद. आणि मग त्याला जन्म घेण्यासाठी परमेश्वराने काय केलं? जन्म घेण्यासाठी, येशूला देह धारण करण्यासाठी, जन्म घेण्यासाठी परमेश्वराने माता मरियेला निवडलं. आणि माता मरियेला निवडून तिच्या उदरामध्ये, तिच्या उदराच्या द्वारे प्रभू येशूला पाठवलं. हालेलुया, 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 हालेलुया. आपण आता इथं पाहतो बाळ येशू आहे, माता मरिया आहे, योसेफ आहे. हे काय आहे? आणि येशूचा जन्म एकदम वेगळ्या रीतीने झाला. आम्हा सर्वांचा जन्म कुठे झाला? आम्हाला आठवत आहे कुठे झाला आमचा जन्म? तुमचा जन्म कुठे झाला? दवाखान्यात झाला नाही का? कोणाच्या घरी झाला नाही का? दवाखान्यामध्ये किती लोक होते? डॉक्टर होता, सैन्य काय, नर्स होती, आई वडील होते, सर्व धावपळ करत होते नाही का सगळं? येशूच्या जन्माच्या वेळेस कोण कोण होते? फक्त योसेफ आणि माता मरिया. आणि त्याच्यासोबत कोण होता? बैल होते आणि म्हशी होत्या, गाढवं होते, सर्व होते गाईच्या गोठ्यात. कारण येशूचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये झाला. आणि गाईच्या गोठ्यामध्ये कसं झालं? जेव्हा सरकारने घोषणा केली की आपापल्या गावी जाऊन तुम्ही आपली नाव नोंदणी करा. आपली नाव नोंदणी करा. नाव नोंदणी म्हणजे आम्हाला सुद्धा कधी कधी नाव नोंदणीचा नोटीस येते नाही का, पुकार येते, नाव नोंदणी करा. मग समजा आम्ही मूळ गावचे कुठं असेल तर तिकडे हैदराबादचे असेल पुढचे, मग तिथे जावं लागते आम्हाला नाही का, आपल्या घरी. कधी कधी आधार कार्ड तुम्ही अपडेट करा, ऑनलाईन करा, असं येते नाही का. तशा प्रकारे त्यावेळेस सुद्धा हे जोसेफ आणि मरियेचे काय नाव निशी करण्याचा एक नोटीस आला होता. आणि त्यावेळेस त्यांना गालिलातून नासरेतामध्ये जावं लागलं. आणि ते तिथं जाताना कसे गेले? ते पहिलं असे गाडी घोडा नव्हता, विमान नव्हतं, मोटरसायकल नव्हती, जीप नव्हती, काही नव्हतं पहिला. मग कसे जात होते ते? कसे जात होते? एक तर पैदल, नाहीतर मग घोडा
गदा बैल याच्यावर जाते आणि मग त्या माध्यमाने प्रवास करणं म्हणजे एका दिवसात होत नाही, कितीतरी दिवस लागतात. आणि मग ह्या दोघांनी काय केलं, गाढवावर गध्यावर बसून आपला प्रवास केला. आणि किती दिवस लागले, भरपूर दिवस लागले. किती दिवस लागले आम्हाला माहित नाही. हालेलुया 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 हालेलुया. तर ते जाता 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 मरिया गरोदर होती. मरिया गरोदर होती आणि गरोदर अवस्थेमध्ये ते नाव निशीसाठी जात होते आणि ते रस्त्यावर होते. रस्त्यावर अजून ते गावात पोहोचले नाही. ते जिथं त्यांना जायचं होतं तिथं ते पोहोचले नाही. परंतु मग झालं काय, ती गर्भवती असल्यामुळं मधातच तिचे दिवस पूर्ण झाले. आणि मग एक स्त्री समजा रस्त्यावर आहे, घरी नाही आहे आणि तिथे पोहोचली नाही आणि दुसऱ्या एक गावामध्ये आहे, रस्त्यावर आहे, त्यांना घर नाही आहे, तर किती अवस्था बेकार होते नाही का. आजकाल तर काही धोका नाही, दवाखान्यात गेलं तर होते, पण पहिलं दवाखाने नव्हते, काही तपासण्या नव्हत्या, काही नव्हत्या. एकदम काय म्हणतात जसा सांस्कृतिक म्हणजे आपल्या जसा जीवनामध्ये येते तशा प्रकारे ते स्वीकार करत होते. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशूला धन्यवाद, धन्यवाद येशूला धन्यवाद, धन्यवाद येशूला धन्यवाद. तर मग अशा परिस्थितीमध्ये ते जाताना बेथलेहमामध्ये पोहोचले तेव्हा मरियेचे दिवस पूर्ण झाले. आणि मग यांना काय, यांना एक गरज होती. कशाची गरज होती, जागा नाही का. सर्वात महत्वाची म्हणजे जागा. सर्वांना खोकला येते काय, मला पण देवाच्या बेथलेहमामध्ये त्यांना जागा नाही मिळाली. त्यांनी काही घरी जाऊन जागा शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तिथं जागा मिळाली नाही. आणि मग त्यांनी काय केलं, मग गाईच्या गोट्यामध्ये जाऊन तिथं माता मरिया आणि जोसेफ तिथं थांबले आणि तिथं येशूचा जन्म झाला. गाईच्या गोट्यामध्ये. कुठे झाला काही येशूचा जन्म, गाईच्या गोट्यामध्ये. गाईच्या गोट्यामध्ये झाला. कोणाचा गोटा होता तो, गाईचा होता. पण बोल कोणाचा, गाईचा गोटा म्हणजे गाई बांधलेला, पण तो कोणीतरी त्याचा मालक राहते नाही का. कोणाचा असेल तो कोणाचा आहे का माहित नाही, कोणाचा म्हणजे कोणाचा गोटा म्हणजे त्याचं काही नाव निशी नाही किंवा कोणाचा असं ओसाड पडलेला असा गोटा होता. ओसाड पडलेला गोटा होता आणि त्याच्यामध्ये ढोरं होते. आता जेव्हा येशू कोण आहे, जगाचा राजा आहे. देवबाप मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वर्ग आणि पृथ्वी त्यांनी बनवलेली आहे परमेश्वराने. आणि सर्व अख्खा देश जे आहे, जे जग आहे, देवाने बनवलं आहे. मग सगळं काय देवाचं आहे. सगळं काय देवाचं असून सुद्धा देवाच्या पुत्राला जन्म घ्यायला या पृथ्वीवर जागा मिळाली नाही. म्हणजे एवढा विनम्र झाला तो, लहान बनला, विनम्र झाला. आम्ही किती गरीब असेल तरी, आम्ही गरीब आहोत नाही का, आम्ही गरीब असेल तरी, किती गरीब असेल तरी आम्हाला माझं मनासाठी काहीतरी आहे ना, आहे ना. एखादा माणूस त्याला काही राहायचं नाही तरी एक लहानसे पाल टाकून तुला राहते नाही का, पाल टाकून किंवा काहीतरी प्लास्टिक टाकून किंवा टीम टाकून राहते. आणि तो काय म्हणतो, हे माझं आहे म्हणतो नाही का. हे घर कोणाचं, माझं आहे. प्लास्टिकच टाकलेली आहे, टीनच टाकलेला आहे, परंतु हिमतीनं म्हणते, गर्वानं म्हणते, काय म्हणतो, हे माझं आहे नाही का, हे माझं आहे. म्हणजे माझं मनासाठी तर काहीतरी आहे. परंतु येशूला जन्म घेण्यासाठी माझं म्हणून म्हणण्यासाठी काहीच नव्हतं. तो गाईचा गोटा कोणाचा व्हायला माहिती असा लावारिस पडलेला गोटा, आणि त्याच्यामध्ये येशूने जन्म घेतला. आणि म्हणजे येशूने काय केलं, स्वतःला एकदम विनम्र केलं, हात बनवला, गरीबात गरीब बनला तो. देव बापाला जर पाहिजे तर एका मोठ्या राजमहलामध्ये येशूला जन्म देता आला असता. हालेलुया 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 हालेलुया. परंतु देव पित्याने तसं केलं नाही. देव पित्याने आपल्या पुत्राला लहान बनवून पाठवलं आणि त्या पुत्राने काय केलं,
आबामध्ये येऊन त्यांनी वस्ती केली आणि आबामध्ये त्यांनी आई वडिलांसोबत त्यांनी राहिला, मानवासारखा तो राहिला. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, धन्यवाद. येशूला धन्यवाद. हाच आहे येशूच्या नावाचा अर्थ. आम्ही बायबल मध्ये वाचतो एम्मानुएल हे नाव स्वर्गदूताने मरियेला संदेश दिला आणि सांगितलं की मरिया, तू गर्भवती राहशील, तू पुत्र प्रसव करशील, त्याचं नाव येशू ठेवशील आणि तो दाविदाच्या घराण्यावर राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही आणि तो महान होईल आणि त्याला एम्मानुएल हे नाव देतील. एम्मानुएल याचा अर्थ आम्हा बरोबर देव. एम्मानुएलचा अर्थ काय? आम्हा बरोबर देव. आणि आम्हा बरोबर देव म्हणजे देवामध्ये म्हणजे आणि माणसामध्ये किती फरक आहे, किती फरक आहे. देव म्हटलं तर सृष्टीचा निर्माण करता आहे, सर्व आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा देव, सर्व शक्ती असणारा देव, त्याच्यामध्ये सर्व सामर्थ्य असणारा देव. आमच्यामध्ये किती शक्ती आहे, कधी कधी आम्ही एक वीट सुद्धा फोडू शकत नाही ना. तर अशा प्रकारे आमच्यामध्ये काही शक्ती नाही. आम्ही वाईट आहोत, पापी आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, तरी परंतु परमेश्वराने आमच्यामध्ये वस्ती केली, आमच्यामध्ये त्यांनी येऊन निवास केला. म्हणजे आम्हा बरोबर देव म्हणजे पापी माणसासोबत एक पवित्र माणूस, पापी माणसासोबत एक पवित्र देवाचा पुत्र येऊन आमच्यामध्ये वस्ती केला. कशासाठी? की आम्हाला त्याच्या सहवासाने आम्हाला देवाची पवित्रता आम्हाला मिळावी. आम्ही मराठीमध्ये म्हणतो, तुम्हाला मराठीमध्ये मन माहित आहे का नाही का? फुला संगे सुगंध मातीचा आहे, ऐकलंय कधी? फुला संगे सुगंध मातीचा, हे ऐकलंय कधी? एक म्हण आहे, फुला संगे सुगंध मातीचा. म्हणजे काय? फूल जेव्हा जमिनीत पडते वरतून झाडावर, नाही का, फूल कसं असते? सुगंधित असते, नाही का? फूल सुगंधित आहे आणि त्या फूल जमिनीवर पडला, मातीवर पडला ना. माती म्हटलं तर एकदम म्हणजे बेकाम आहे, त्याला काही वास नाही, त्याला काही सुगंध नाही, त्याला काही हे नाही. परंतु त्या मातीमध्ये जेव्हा फूल पडते तर मग त्या मातीला काय करते? ते फूल मातीला काय करते? सुगंधित करते, है ना. मातीला सुगंधित पडते. त्याचप्रमाणे परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे आणि तो पवित्र परमेश्वराचा पुत्र आमच्यामध्ये आला, म्हणजे आमच्यामध्ये निवास केला. मग काय? कशासाठी? की त्याच्या सहवासाने आम्हाला सुद्धा त्याची पवित्रता मिळावी, आम्ही पवित्र बनावं, आम्ही वाईट सोडून द्यावं, आमचं परिवर्तन व्हावं. ख्रिस्ताचं आगमन म्हणजे काय म्हणतात? ख्रिस्ताचं आगमन म्हणजे आमचं परिवर्तन, आमचं मन बदलून टाकण्यासाठी, जे पापाचा मार्ग आहे, वाईटाचा मार्ग आहे, ते सोडून देण्यासाठी आणि आम्ही चांगलं बनण्यासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला आमच्यामध्ये पाठवलं. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, धन्यवाद, येशूला धन्यवाद. तर मग ख्रिसमसचा संदेश काय आहे आमच्यासाठी? देव मानव बनून आमच्यामध्ये राहण्यासाठी आला. कशासाठी? की जसा देव पवित्र आहे तसं त्याच्या निवासाने, त्याच्या उपस्थितीने आम्ही सुद्धा काय व्हावं? आम्ही पवित्र बनावं, आम्ही पवित्र बनावं. देव पवित्र आहे आणि म्हणून आम्हाला पवित्र बनवण्यासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला आमच्यामध्ये पाठवला. आणि देवाचं वचन सांगते की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचं जीवन मिळालं. आणि मग जेव्हा आम्ही पवित्र बनतो तेव्हा मग काय होतो? आम्ही स्वर्गात जातो, आमच्या आत्म्याचं तारण होते. आमच्या आत्म्याच्या तारणासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवला. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कोणतं मराठी गीत माहिती आहे? तेलुगू गीत माहिती आहे? तेलुगू म्हणा. परलोकमलो
पुन्हा ना येशू. माहित आहे का? माहित आहे? नाही माहित? मराठी गाणं म्हणतो माहित आहे? हा? धन्यवाद धन्यवाद काय माहित आहे का? आपण धन्यवादाचे गाणं म्हणू. उभे व्हा बरं, तुम्ही उभा, सर्वजण उभेवर गाणं म्हणू आपण, हा? उभं. थकले का तुम्ही? थकले का? हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, हे धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजाचा राजाला, प्रभूचा प्रभू, धन्यवाद येशूला. हालेलुया राजाचा राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा होता त्याला, महिमा होता त्याला, महिमा होता त्याला, महिमा होता त्याला, महिमा होता त्याला. हालेलुया राजाचा राजाला, प्रभूचा प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजाचा राजाला, प्रभूचा प्रभू, धन्यवाद येशूला. स्तुती होता त्याला, स्तुती होता त्याला, स्तुती होता त्याला, स्तुती होता त्याला. हालेलुया राजाचा राजाला, प्रभूचा प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजाचा राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांचा राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांचा राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. गौरव हो द्या त्याला, गौरव हो द्या त्याला, गौरव हो द्या त्याला, गौरव हो द्या त्याला. हालेलुया राजांचा राजाला, प्रभूचा प्रभू, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांचा राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांचा राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांचा राजा, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांचा राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांचा राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया 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 हालेलुया. क्रिसमस पप्पा, क्रिसमस पप्पा, क्रिसमस पप्पा म्हणजे काय? क्रिसमस पप्पा म्हणजे जे गिफ्ट वाटून देते, जो गिफ्ट देते, आणि तो क्रिसमस पप्पा आमच्यामध्ये आलाय. हालेलुया 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 हालेलुया. आता क्रिसमस पप्पा आला आहे. क्रिसमस पप्पाचं काम काय आहे माहित आहे का? गावोगावी घरोघरी जाऊन हे सांगणे. काय सांगणे? येशूचा जन्म झाला, येशूचा जन्म झाला, आणि म्हणून आम्हाला काय झाला? आनंद झाला. हे आनंद कोण केला? जेव्हा गायीच्या गोट्यामध्ये येशूचा जन्म झाला, तेव्हा येशूच्या जन्माच्या वेळेस देवदूताने धनगर लोकांना जाऊन सांगितलं की तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये गायीच्या गोट्यामध्ये तारणारा जन्मलेला आहे. आणि मग ते काय केले?
येशूच्या दर्शनासाठी कसे गेले? नाचत नाचत गेले. आणि म्हणून आमच्याकडे कोण आलाय? आमच्याकडे सांता क्लॉस आलाय. चला आपण त्याच्यासोबत नाचूया, त्याच्यासोबत नाचूया, गाणं म्हणूया. ठीक आहे. जरवा है नाचे झूमके, हो जरवा है नाचे झूमके, ओ आज सभी गा रहे सुर मिला रहे, आज सभी गा रहे सुर मिला रहे, मिलके करे वंदना, ओ मिलके करे वंदना। जरवा है नाचे झूमके, ओ जरवा है नाचे झूमके, ओ आज सभी गा रहे सुर मिला रहे, आज सभी गा रहे सुर मिला रहे, मिलके करे वंदना, ओ मिलके करे वंदना। राजा का जन्म हुआ पाई खबर, इसका दुनिया में नहीं वो, राजा का जन्म हुआ पाई खबर, संजीव लाया में भूपर, ईश्वर मनुष्य बना बाल यीशु जन्म आया मुक्तिदाता बनकर, ईश्वर मनुष्य बना बाल यीशु जन्म आया मुक्तिदाता बनकर। जरवा है नाचे झूमके, जरवा है नाचे झूमके, ओ आज सभी गा रहे सुर मिला रहे, आज सभी गा रहे सुर मिला रहे, मिलके करे वंदना, ओ मिलके करे वंदना। पावन गौशाला कही बेतलहम में, एक नए राजा जहां जन्मे, पावन गौशाला